नमस्कार सगळ्यांना. फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू. आज 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यात कधी पण फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो. तर तुम्हाला मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे आज. ठीक आहे, आज आहे 4 फेब्रुवारी. तर तुम्हाला आज लक्ष ठेवायचं आहे की आज आपल्या खात्यात कधी पैसे पडू शकतात लाडक्या बहिणीचे. आता बघा ते कोणाच्या खात्यात पडणार आहे, कुठले 15 जिल्हे आहेत आणि कुठल्या 10 बँका आहेत ज्या खात्यात आता पैसे पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच किती पैसे पडणार आहेत नक्की, 1500 की 2100 की परत 830 अजून काय एक्स्ट्रा पैसे आहेत का, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आहे, तसेच ज्या महिला फेब्रुवारी महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला आपण देत असतो. तर बघा, आदित्य तटकरे मॅडमांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही सध्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत. बघा, म्हणजे आता 2 ते 3 दिवसात ही यादी तयार होईल, ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात कोणाकोणाला कोणत्या महिन्याला पैसे मिळणार त्याची यादी तयार होत आहे. त्यामुळे आता ती यादी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आजपासून पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यात काही महिन्यांना पैसे मिळतील, दुसऱ्या टप्प्यात काही महिन्यांना पैसे मिळतील, तिसऱ्या टप्प्यात काही महिन्यांना पैसे मिळतील. पहिला टप्पा आज आहे. तर बघा, त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या घोषणापत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. सध्या आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर खात्यात येणार आहे. काही महिन्यांना आज येईल, काही महिन्यांना उद्या येईल. त्यामुळे सगळ्या महिन्यांनाच येणार नाही आज काही जे 15 जिल्हे आहेत आणि काही ज्या 10 बँका आहेत त्याच बँकात जे पैसे आहेत ते पडणार तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता बघा, जर तुम्हाला माहिती सगळ्यांना की आतापर्यंत जुलै ते जानेवारी, ठीक आहे, जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत असे 7 हप्ते आपल्याला मिळाले आहेत. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की 7 हप्ते तुम्हाला मिळाले असतील, तर ज्यांना नाही मिळालं त्यांचं काय ते पण मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ बघत राहा. तर त्यांना 7ही हप्ते मिळाले, त्यांचं काही टेन्शन नाही आहे. त्या बहिणी पूर्णपणे पात्र आहेत आणि त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता पण लवकरात लवकर मिळणार. पण आता ज्या अपात्र बहिणीत बघा, आता असं म्हणलं होतं की 30 लाख बहिणींकडनं रिफंड घेणार असं म्हणत होते की ज्या अपात्र बहिणी आहेत, ठीक आहे, ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत त्यांच्याकडनं रिफंड घेणार आहेत. तर ते खरं आहे का? आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे. ते स्पष्ट काय केलं ते पण सांगते. पण ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचं नाव एकतर योजनेतनं कट करणार आहेत आणि त्यांच्याकडनं रिफंड घेणार, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरत होत्या. पण त्याचं सत्य आहे ते आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलं आहे. त्याचं सत्य काय आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, अपात्र बहिणी आहेत माहिती आहे. अपात्र बहिणींचे नाव यादीतनं कट होणार आहे, ते पण सत्य आहे. ठीक आहे, तुम्ही जर अपात्र असाल आणि जर तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये सापडले असेल तर तुमचं नाव कट होणार आहे, तुम्हाला तुमच्याकडे पैसे मिळणार नाहीत. पण तुमच्याकडनं कोणतंही रिफंड घेणार नाही, लाडक्या बहिणींकडनं पैसे परत घेणार नाही. आदित्य तटकरे यांची हमी आहे. बघा, म्हणजे तुम्ही जरी अपात्र ठरलं असेल, तुमचे नाव जरी योजनेतनं कट झालेले असतील, तरी पण तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे जे आहेत तुम्हाला मिळालेले असतील हप्ते, ते वापस घेतले जाणार नाही आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांना त्यांच्याकडनं पैसे परत तर नाही घेतले जाणार, त्यांचे फक्त हप्ते बंद केले जातील पुढचे आणि ते अपात्र ठरवले जातील. पण त्यांच्याकडनं कुठलाही पैसे परत घेणार नाही असेच हमी आदित्य तटकरे मॅडमने दिली आहे. त्यामुळे ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुमच्या हप्ते बंद होणार इथून पुढं, पण पैसे तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारे घेणार नाही आहेत, वसूल होणार नाही आहेत. झालं, ठीक आहे, अपात्र बहिणींचं. आता अपात्र म्हणजे बघा, ज्यांना डिसेंबरपासून हप्ते नाही आले, ठीक आहे, ज्यांना आधी हप्ते आले होते, बघा, ज्यांना नोव्हेंबरपर्यंत हप्ते आले पण डिसेंबरपासून एक पण हप्ता आला नाही, तर त्या बहिणी अपात्र असू शकतात. त्यांचे हे जे हप्ते आहेत ते बंद झालेले असू शकतात. त्यामुळे ज्यांना डिसेंबरपासून आले नाहीत हप्ते, त्यांनी समजून जा की आपण अपात्र आहोत आणि आपले हप्ते जे आहेत ते बंद झालेत. पण ज्यांना आलेले त्यांचं टेन्शन नाही बघा. त्यामुळे तुम्हाला डिसेंबरपासून हप्ते आले नसतील, ज्यांना कोणा डिसेंबरपासून हप्ते आले नसतील त्यांनी कमेंटमध्ये मला कमेंट करा की डिसेंबरपासून आम्हाला हप्ते नाही आले, आधीचे हप्ते आलेत पण डिसेंबरपासून आले. त्या बहिणी एखाद्या वेळेस अर्ज पडताळणीमध्ये सापडलेले असतील किंवा त्यांचे हप्ते जे आहेत ते बंद होऊ शकतात. ठीक आहे, ह्या झाल्या गोष्टी सगळ्या. आता कसं चेक करायचं बघा, ते पहिली गोष्ट आपण अपात्र आहोत की नाही. तर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या जी आपली वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावर लॉग इन करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल, अप्रूव्ड आहे, रिजेक्ट आहे, काय असेल. जर तुमचं अप्रूव्ड असेल आधी आणि आता रिजेक्ट झालं आहे, ठीक आहे, बघा, आधी अप्रूव्ह होतं पण आता रिजेक्ट दिसते, तर मात्र तुम्ही परमनंटली रिजेक्ट झाला आहे, परमनंटली तुमचं अकाउंट हे जे आहे ते ब्लॉक किंवा डिसेबल झालेलं आहे, हे लक्षात घ्या. पण तुमचं जर अकाउंट अप्रूव्ड असेल, स्टेटस अप्रूव्ड असेल आणि बघा अजून एक नवीन कॉलम ॲड झाला, तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा. तर तिथे 1-2च ऑप्शन आहेत, येस किंवा नो. ठीक आहे, जर येस असेल तरी पण तुम्ही डिस्क्वालिफाय आहात, कारण तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही, हे लक्षात घ्या. जर येस असेल तर मात्र तुम्हाला तुमचं पण नाव योजनेत कट होऊ शकतं. सरकारने ती छाननी आहे ती केलेली आहे, कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये मिळत असतात. त्यामुळे
त्यांचं दोन्हीकडनं लाभ होतो. त्याच्यामुळे सरकारने ते केलं आहे की त्या महिलांना आता पैसे नाही मिळणार. पण ज्याच्यासमोर नो आहे, ठीक आहे, तर तुमच्यासमोर नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला पैसे मिळून जातील. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वतः चेक करायचं की आपण अपात्र आहोत की पात्र, कारण तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही. एकतर अचानक तुमचं नाव कट होऊ शकतं किंवा ह्या गोष्टीमुळे तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे डिसेंबरपासून पैसे आले नसतील तर मात्र तुमचं चिंतेची बाब आहे, तुम्ही योजनेतनं बाद होऊ शकता. हे लक्षात घ्या. आता बघा, ज्यांना डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले, ठीक आहे, आता ज्यांना फक्त जानेवारीचा हप्ता नाही मिळाला, बघा काही महिला अशा आहेत की ज्यांना डिसेंबरपर्यंत सगळे हप्ते मिळालेत व्यवस्थित, पण तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही मिळाला. कारण जानेवारीचा हप्ता चालू होता यायला की 24 जानेवारीपासून. सगळ्यांना माहिती आहे 24 जानेवारीपासून जे आहे ते हप्ता यायला चालू झाला. आणि आधी तटकरे मॅडमने म्हटल्याप्रमाणे 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार होते. तर पैसे मिळाले पण, आणि काही महिलांना राहिले होते त्यांना पण 26 जानेवारी नंतर पण वाटप करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला पैसे आले नसेल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे, फेब्रुवारी महिन्यासोबत मिळतील. बघा, म्हणजे तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला नसेल, तुम्हाला जानेवारी प्लस फेब्रुवारी अशा म्हणून 3000 रुपये मिळतील. त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणारच आहे. पण जर तुम्ही त्यात पण अपात्र असाल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही आणि ना जानेवारीचा हप्ता येणार. बघा, जर तुम्हाला तुमच्या जानेवारीचा हप्ता राहिला असेल आणि तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता नाही आला आणि जानेवारीचा हप्ता पण नाही आला, ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये कुठला हप्ताच नाही आला, तर समजून काय तुम्ही अपात्र आहात, तुमचं नाव योजनेतून कट झालेलं आहे. बघा, कारण परत पण अर्ज पडताळणी झालेली आहे पुणे जिल्हा, लातूर जिल्हा, वर्धा जिल्हा या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुमचं नाव कट होऊ शकतं योजनेतून, हे लक्षात घ्या. आता बघा, हे झाल्या सगळ्या गोष्टी. आता फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू तर 15 जिल्हे कोणते आणि 10 बँक कोणते सांगते. बघा, 15 जिल्हे म्हणजे पुणे, मुंबई, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नंदुरबार, अमरावती. ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, नागपूर, नाशिक, हे जे जिल्हे आहेत हे मेन, लातूर वगैरे, बीड, हे सगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे. आणि आता बँका म्हणजे बघा, ICICI मेन बँक सांगतो, ICICI बँक आहे, SBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या ज्या महत्त्वाच्या बँका आहेत त्या तुम्हाला पैसे यायला चालू झालेला आहे. ठीक आहे, तसेच तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्हाला पोस्टाच्या खात्यात पैसे येत असेल तर त्यातच पैसे येणार आता. म्हणजे तुम्हाला याच्या आधी पोस्टाच्या खात्यात पैसे आले असेल तर ते आता पण इथून पुढचे पैसे पण पोस्टाच्या खात्याचं येते. तुम्हाला बँक खात्यात गरज नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचं जर बँक खातं असेल, 2 बँक खातं असतील तर त्यातलं कुठेतरी एकालाच आधार कार्ड लिंक होऊ शकतं आणि ते ज्या बँकेला लिंक आहेत त्याच बँकेत पैसे येतात. लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते चेक करा आधी, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्या खात्यात पैसे येऊ शकतात आणि तुम्ही वेगळ्या खात्यात चेक करू शकता. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही आधार सेडिंग घर बसल्या पण 2 मिनिटात चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन पण चेक करू शकता. आणि आधार सेडिंग आहे का नाही हे वारंवार चेक करत राहा महिन्याला वगैरे, कारण कधी कधी ते इनॅक्टिव्ह होऊन जातं, त्यामुळे पैसे येण्यास अडचण येऊ शकतं. बघा, तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर प्रॉब्लेम नाही, पण इनॅक्टिव्ह असेल, दाखवत नसेल तर तुम्हाला परत ते आधार लिंक करून घ्यायची गरज आहे. ते तुम्ही सारखं चेक करत राहायचं, कारण डीबीटीद्वारे पैसे येत असतात, सरकारचे आहे ते डीबीटीद्वारे पैसे टाकत असतं, त्याच्यामुळे ते आधार सेडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आधीचे पैसे आलेत माहिती आहे, ठीक आहे, पण तुमच्यामध्येच इनॅक्टिव्ह झाला का, इनॅक्टिव्ह झालं तुमचं हे लिंक सेडिंग वगैरे, तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सारखं चेक करत राहा की आपलं सेडिंग आहे की नाही, मगच व्यवस्थित तुम्हाला पैसे मिळून जातील. लक्षात घ्या. आता तुम्हाला इथून पुढे तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण असू शकतात काही क्वेश्चन, काय नाही जानेवारीचा हप्ता नाही आला, काय नाही डिसेंबरचा, नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद.